देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महाप्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था। हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रीची इच्छा, हे स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राजमाता जिजाऊबाई साहेब, त्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावरती लिलिया पेललं ते राजे शंभू छत्रपती। या तिन्ही महापुरुषांना वंदन करून या ठिकाणी सादर करतोय छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत आणि धगधगता इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून सादर करतायत शिवशाहीर अमर इनामदार आणि सहकारी पोवाडा। छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून सादर करतायत शिवशाहीर अमर इनामदार आणि सहकारी सादर करत आहोत पोवाडा। नमो श्री गणा नमो श्री ओम नमो नमो श्री गणा नमो श्री गणा नमो श्री गणा नमो कैलास प्रदेश इंद्र भवानी चरणा स्वातंत्र्य भवानी चरण करावी करुण करावी करुण करावी नमन माझे महात्मा फुल्याना नमन माझे महात्मा फुल्याना नमन माझे शाहू राजाना नमन माझे बाबासाहेबांना नमन माझे धर्मवीरांना जगा समाज ज्यांनी केला समाज ज्यांनी केला समाज ज्यांनी केला तो त्यांच्या चरणाला वंदितो त्यांच्या चरणाला वंदितो त्यांच्या चरणाला आप बिडो लगना विराजी सपाटी आप बिडो लगना विराजी सपाटी आप बिडो लगना विराजी तो गुरु दिया
छत्रपती चरणाची राहाती विनंती चरणाची राहाती विनंती चरणाची राहाती कप दुमडी झांग जना तुमडी सांग दनना वाजती कनना वाजती कनना वाजती कनना वाजती कनना कटकट थापरो वाजतून तोराज राहाती वाजतून तोराज राहाती वाजतून तोराज राहाती वाजती मनी कर खरा पालती भरा भरा येऊन भरा ओहा जन्म होईल कानी ऐकतो इनामदार शाही जात पवडा राजी इनामदार शाही पवडा राजी इनामदार शाही जात पवडा राजी मरे नाची वीटी हाडाला मरे नाची वीटी हाडाला करून शाहीर साताला जिल्हा कागवा तालुक्याला मुक्काम मंगसी गावाला शाहिरी साज तरवेला शाहीर अमर घात पवडाला गिरहाजी घात पवडाला गिरहाजी घात पवडाला गिरहाजी शाहीर अमर घात पवडाला गिरहाजी घात पवडाला गिरहाजी घात पवडाला गिरहाजी मरदाचा अलका पोवाडा गिरवा वादळा धरुणी अभिमान तुम्हा वंदन मर्दाच्या अलका पोवाड्याला मर्दाच्या अलका पोवाड्याला मर्दाच्या अलका पोवाड्याला वीरत वीरवून गेला छत्रपती शंभूराज झाला गिरहाजी छत्रपती शंभूराज झाला गिरहाजी छत्रपती शंभूराज झाला गिरहाजी तर मंडळी शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर या दौलतीचे वारसदार शंभूराजे झालेले आणि ते गादीवर बसलेले असताना काय घडलं म्हणता काय दख्खन भागावरती स्वारी निघाली मग सूरी असा हा गेला शंभूराजीला रायगडाला जगायचं कसं छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं आणि मारायचं कसं छत्रपती संभाजी राजांनी शिकवलं कोणासाठी घडलं या आपल्या या धर्मासाठी रयतेच्या हिंदू धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली असा हा शंभूराजांचा पवाडा तुमच्याशी सादर करत आहोत दख्खन भागावरती स्वारी निघाली शंभूराजांना पकडण्यासाठी नष्ट करण्या दख्खन मुलकाला अलंबीर जंग मांडलेला मराठी मुलकाला मुद्रावतान पाठवला महाराष्ट्राला गिरहाजी महाराष्ट्राला गिरहाजी महाराष्ट्राला गिरहाजी मुद्रावतान पाठवला महाराष्ट्राला गिरहाजी महाराष्ट्राला गिरहाजी महाराष्ट्राला गिरहाजी मुद्रखान महाराष्ट्रात आलेले त्यांनी आदिलशाही नष्ट केली निजामशाही नष्ट केली सर्व राज्यातील राज मिळवल्या परंतु या मराठ्यांचं मुठभर मावळ्यांचं राज त्यांना जिंकता येत नव्हतं कौशल औरंगजेबाच्या मनात असत होत तो अल्लाला आराधना करू लागला मैंने सोचा था शिवाजी महाराज आने के बाद हम महाराष्ट्र मुक्ति में रहेंगे परंतु ये संभाजी वसले ने रात की नींद और दिन का चैन हराम कर दिया मराठ्यांची ऐकून घर जाना वाटक्या अलमीरान केली शंभूने नील हरण केली शंभूने नील हरण केली शंभूने नील हरण केली
संभाजीराजे कसे होते? कसे 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 म्हणाल? मरदार छातीचा गडी, मरदार छातीचा गडी, बारा गडी, सिंहाचा जबडा धरून भागी, सिंहाचा जबडा धरून भागी. पटात तू गोर कंड कोडी, भल्या भल्यांची गोड मोडी लग्नाची, भल्या भल्यांची गोड मोडी लग्नाची, भल्या भल्यांची गोड मोडी लग्नाची. कसे होते संभाजीराजे? बरदार छातीचा वांदा, बरदार छातीचा वांदा, मराठा मराठा खंड, मराठा खंड. अडप्याड जात मन गट, बोला काम मन गट, काम मन गट, काम मन गट, काम मन गट. शंभूराजे सगळं कोकणात मुक्कामास आलेलं आहे. थोडस भोजन करून घ्यावं आणि विश्रांती करावी म्हणून विश्रांतीसाठी निघालेले. तितक्यात घोड्याचा टापाचा आवाज आला. शंभूराजे झोपलेले आहेत. थोडा लागला ना लागला तर आवाज आला, राजा राजा उठा, राजा राजा उठा. शंभूराजे धाडीशी उभा राहिले आणि काय म्हणत, काय झालं इतक्या काय घाबरलात? राजा कधी मी परत आला. राजा तुम्ही नावडी नदी जवळ करा. राजा आम्ही या मोगलांना घेऊन करू. काय सांगितलं? इतक्या सह्याद्रीच्या वर खोलवर येणं अशक्य, आपले फितूर झाले असते. वय राजा तुम्ही निघा, नावडी नदी जवळ करा. राजा आम्ही या मोगलांना ठोकरून धरू. कवी कलस म्हणू लागले आणि मग राजा काय म्हणत आहे? तुम्हाला मरणाच्या दाडात घेऊन आम्ही जावं नाही, हे दादाच्या दोन हात करू, या मोगलाला भिडू. त्या बाहेरून आवाज आला. एकच आवाज. कोणता आवाज? हे आवाज ऐकताच शंभूराजांचं मस्तक भडकलं. संशय उचलली आणि गर्जना दिली. हर हर सिंहाचा सखा वळाला, मगलांवर तुटून पडला, मगलांवर तुटून पडला. कपाटा भिजून झाली. बघितलं थैमान चालू होतं, रक्ताचे पाठ होत होते. 5.5 तास ही लढाई चाललेली होती. 5.5 तास आणि तिथून निघार झाला. शंभूराजांना दोरखंड फेकण्यात आले आणि शंभूराजे कैद झाले. शंभूराजे कैद झाले आणि कुठं आणलं, कसं आणलं? 32 राळा पाणी मारे अंडे मिरगेला, राजाला अंडे मिरगेला, राजाला अंडे मिरगेला. अनुवाला मिराला कथा वार्ता म्हणले बिस्मिल्ला. तेरा माताजी, तेरा माताजी, तेरा माताजी. राजाला पकडले आणि या मार्गानं अकलूजचा तह उडवला आणि बहादूरगडच्या किल्ल्यात आणला राजाला. आणि बहादूरगडच्या किल्ल्यात आणताच औरंगजेब काय म्हणत आहे? क्यों शंभू राजा, क्या हालत है? सगळं दंडानं झगडलं होतं. अरे हा, नजला नजर घेतली. या नजरेत आग पडत होती आणि औरंगजेब काय म्हणत आहे? क्यों शंभू राजा, हा विश्राम हो गया. अरे ना, तुकडा टाक्यावर तुकडा
छत्रपती कोणाकोणाची माझ्या उलट आहे या माझ्या अजेंडाचा शिपाई आहे मी जरा मोकळा कर मग फक्त तुझ्याकडे मस्तकाकडे दिलं हो मस्तक आणि शिक्षा देण्यात आली. कोणती शिक्षा? 17 फेब्रुवारी पहिली शिक्षा. ही गद्दी जवान का झाला शंभू राजांना नेण्यात आली. शंभू राजांची जीभ कापण्यात आली. पुन्हा 2 दिवसांनी ह्या डोळ्यात कापलेला सडा गेला टाकला गेला भरभरून कापलेल्या सळा शंभू राजांच्या डोळ्यात घालण्यात आल्या. का सोसलं? कशासाठी सोसलं? आपल्या या धर्मासाठी सोचलं आपल्या या स्वराज्यासाठी सोचलं जर हो म्हणतं असतं सुखात राहिलं असतं परंतु आपल्या देवळावर कळस राहिला नसता आणि दारात तुळस राहिली नसती मंडळी. त्यासाठी शंभूराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. पुन्हा 2 दिवसांनी हाताच्या नकापायांना संपीन उपसून काढा. पुन्हा 2 दिवसांनी हातापायांच्या तुकडे करा. पण शेवटच्या दिवशी शिक्षा देण्यात आली, सुनावण्यात आली. कोणती म्हणाल? मस्तक छाटण्याची. मस्तक आणि शंभूराजाचं मस्तक छाटण्यात आलं. तो देह उचलला आणि इंद्रायणी भीमेच्या नदी काठी टाकल्या राजाला. इंद्रायणी भीमेच्या नदी काठी टाकलं राजाला आणि तो भाल्याला अडकवून गावातून हिंद काढण्यात आली. हिंद काढण्यात आली. आणि इंद्रायणी भीमे नदीच्या काठी टाकलं राजाला. त्याचा एक थेंब रक्ताचा थेंब इंद्रायणी भीमेमध्ये पडतात. हराम इंद्रायणी भीमा हराळली इंद्रायणी भीमा आणि काय म्हणत आहे? वाकडा नजरा करून भीमेला काय म्हणत आहे इंद्रायणी? हाच रागवतो संभाजी? हाच? हो हाच. त्याच्या स्वराज्यामध्ये आपल्या मायले तू सुखरूप होत्या. हाच तो? हो हाच. दुर्दैवाने सांगण्याची गोष्ट आली. आत्ताच्या या जगामध्ये 3.5 वर्षाच्या मुलीलाही सोडलं नाही जात. काय अवस्था आहे हो? खूप वाईट आहे. पाहत नाही. आता खरं तर शिवाजी राजांची गरज आहे आपल्याला. तर शिवाजी राजा होण्यात अगोदर आपल्याला जिजाऊ घडली पाहिजे आणि ह्या मुलांना आपल्याला शिवराय घडले पाहिजे. बरोबर आहे ना? आणि मग शेवटची शिक्षा देण्यात आली आणि खराब इंद्रायणी भीमा आणि गळ्यात गळा घालून गळ्यात गळा आणि घालून रडतील रायनी भीमेला रडतील राय रडतील रायनी भीमेला रडतील आपल्या स्वराज्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी अर्पला प्राण शंभूही चालला. शंभूही उगवता सूर्य मावळ तिला पडलेला होता पण रक्तासाठी कोणी नव्हतं. रक्तासाठी कोणी नव्हतं. माझा राजा एकटाच पडले होते धरतीवर. रडण्यासाठी रडण्यासाठी नव्हते कोणी प्राण अर्पला.
शंभूराजांनी आहुती दिली ही बातमी रायगडावर कळाली आणि यशोराणी काय म्हणत आहे? काय रडताय? सुखाचा डोंगर कोसळला आणि मावळ्यानं म्हणत आहे काय रडताय, कशासाठी रडताय? पुन्हा आपल्याला या स्वराज्यासाठी लढलं पाहिजे. मग रक्ता रक्तातून एक एक आणि परत संभाजी राजा झाला, शिवाजी राजा तयार झाले, ते लढू लागले आणि त्याचं पुन्हा यश मिळालं नाही. तर ह्याच मातीमध्ये औरंगजेब गेला पण त्याला स्वराज मिळाला नाही. म्हणून सांगत आहे शाहीर, काय सांगत आहे? जयकार महाराष्ट्राचा शंभूराजाचा शौर्य शौर्य रो मारो मुद्रा तुम्हा करतो स्वामी माता मुद्रा तुम्हा करतो स्वामी माता मुद्रा तुम्हा करतो स्वामी माता इनामदारे अमरशाही रे इनामदारे अमरशाही रे गुरु माझा तोर मंगुली कर देवानंद माळी ज्ञान देता देवानंद माळी ज्ञान देता देवानंद माळी ज्ञान देता आजीचा आशीर्वाद असणार पवनाला रंग भरणार किराची म्हणून पवनाला रंग भरणार किराची म्हणून पवनाला रंग भरणार किराची अहो स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार झाले तयार हर हर महादेव झाले झाले अमर माता माता माता